ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची आज 11 वाजता ईडी चौकशी. बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार. महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक. वंचित बहुजन आघाडीलाही बैठकीचं निमंत्रण. लोकसभेच्या जागांबाबत आज अंतिम निर्णय होणार, संजय राऊतांची माहिती. बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी आमदार रोहित पवारांची 11 तास चौकशी. चौकशीनंतर फटाके फोडत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. 1 तारखेला पुन्हा चौकशीला बोलावलं, मात्र वाकणार नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी लढाई सुरूच राहणार. ईडी चौकशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. माझी केस ही पळून जाणाऱ्या लोकांसारखी नाही. अजित पवारांचा अजिबात कोणताही फोन आला नाही. पत्रकारांच्या प्रश्नावर रोहित पवारांचं उत्तर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवमतदारांसोबत संवाद साधणार. देशामधील सुमारे 50 लाख नवमतदारांसोबत संवाद साधण्यासाठी नमो नवमतदाता संमेलनाचं आयोजन. ईडी कार्यालयासमोर रोहित पवार सुळेंच्या पाया पडले. सत्यमेव जयते, आम्ही सत्यासाठी संघर्ष करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू, हा विचार यशवंतराव चव्हाणांच्या वारशानं सुरू ठेवू, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. रोहित पवार ईडी चौकशीचा राजकीय इव्हेंट करतायत. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांची टीका. पॉलिटिकल इव्हेंट करून कोणावर तरी खापर फोडायची गरज काय, असा सवाल. रोहित पवारांनी संघर्ष यात्रा काढल्यानेच त्यांना त्रास दिला. असाच त्रास मला, संजय राऊत, नवाब मलिक यांना दिला. विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून ठरवून त्रास दिला जातोय, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. ईडी भाजपचा घटक दल बनलाय. हा आपला देश आहे की पाकिस्तानमधील हुकुमशाही भारतामध्ये आली आहे, असा प्रश्न आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जाते. आदित्य ठाकरेंचाही भाजपवर हल्लाबोल. तपास यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर. तपास यंत्रणा भाजपच्या हाताखालचं बाहुलं. ईडी कारवाईवरून अंबादास दानवेंची भाजपवर टीका. मविया सरकार असताना आमच्यावरही सूडबुद्धीनं कारवाई. मुंबई पोलिसांचा घरगडीसारखा वापर केला. विरोधकांच्या आरोपांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर. मनोज जरांगे पाटलांच्या पायी मोर्चाचा आजचा 6वा दिवस. आज मोर्चा नवी मुंबईमध्ये येणार. आजचा मुक्काम वाशीमध्ये होणार, तर उद्या जरांगे पाटील मुंबईत धडकणार. नवी मुंबईत आज अवजड वाहनांना बंदी. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आज अवजड वाहनांना बंदी. मराठा आंदोलकांचा मोर्चा आज पनवेलमध्ये दाखल होणार. मनोज जरांगे पाटलांचा मुंबईकडे येण्याचा मार्ग बदलला. मराठा आंदोलकांना जुन्या घाटातून जाण्याची सूचना. मुंबई पुणे मार्गावरील जुन्या घाटातून जाण्यास आंदोलकांचा विरोध. मराठ्यांच्या मोर्चाला नवी मुंबईमध्ये 2,500 ते 3,000 पोलिसांचा बंदोबस्त. कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये पोलीस अलर्ट मोडवर. मनोज जरांगे पाटलांना नोटीस बजावा. हायकोर्टाचे आझाद मैदान पोलिसांना आदेश. आझाद मैदानाची क्षमता 5,000 लोकांची असल्याची माहिती द्या. कोर्टाचे पोलिसांना आदेश. मराठे सदावर्तेनं घाबरत नाहीत. आम्हीही न्यायालयामध्ये जाऊ. न्यायमंदिर आम्हाला नक्की न्याय देईल. मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही आणि रोड ब्लॉक होणार नाही, याची सरकारनं खबरदारी घ्यावी. सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाचे आदेश. सध्या लोकशाही मार्गाने मराठ्यांचं आंदोलन सुरू, पण आम्हालाही मुंबईमध्ये येण्याची काहीच हौस नाही. कोणती चुकीची मागणी आम्ही केलेली नाही. सरकारला 7 महिने दिले, अजून किती वेळ द्यायचा, जरांगेंचा सरकारला सवाल. मागासवर्ग आयोगाकडून त्रुटी दूर करण्याचं काम. अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणावर तोडगा काढू, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. जरांगे यांनी गरीब मराठा असा वेगळा गट तयार करावा, कारण त्यांची समस्या ही वेगळी. प्रकाश आंबेडकर यांचा मनोज जरांगेंना सल्ला. तसंच श्रीमंत मराठ्यांकडून आंदोलन चिरडण्याची शक्यता, अशी व्यक्त केली भीती. प्रकाश आंबेडकरांनी दिलेला सल्ला मी कायमच मान्य करतो, मात्र ओबीसीतून आरक्षण हवं, त्यावर आम्ही ठाम. मनोज जरांगे पाटलांची आंबेडकरांवर प्रतिक्रिया. आम्हाला न्याय मिळावा यासाठी, तसंच ओबीसीतून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आंबेडकरांनी आमच्या सोबत राहावं. जरांगे पाटलांचा प्रकाश आंबेडकरांना आवाहन. मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय होणार. विजयाचा गुलाल उधळल्याचा मान जरांगे पाटलांचा. केसरकर यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न. जरांगे पाटील मुंबईला येईपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटेल. मराठा आरक्षणावर शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया. भाजपकडून ओबीसी मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न. मराठा आरक्षण द्यायला वेळ का लागतोय, पटोलेंचा सवाल. सरकार मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाची दिशाभूल करतंय. एकनाथ खडसे यांचा सरकारवर आरोप. तर सरकारनं जरांगे पाटलांना दिलेला शब्द पाळावा, खडसेंची प्रतिक्रिया. कैलास पाटलांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आंदोलन केलं. 2024ला कैलास पाटलांचा कार्यक्रम करायचा आहे, प्रकाश शेंडेंची टीका. मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशनवरील सुनावणी पूर्ण. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा.
बच्चू कडूंची मराठा आरक्षणाची धडपड महाराष्ट्रानं पाहिली. ओबीसींच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम करू नये, नाहीतर पुढच्या निवडणुकीमध्ये ओबीसी मतांची अपेक्षा करू नका. प्रकाश शेंडगेंचा बच्चू कडूंना इशारा. मराठा आरक्षणावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून मीरा रोडच्या घटनेचा वापर, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न. एमआयएम खासदार इम्तियाज जलीलांचा गंभीर आरोप. लोकसभेत ओबीसींचे 12-13 खासदार निवडून गेले पाहिजेत. 12-13 खासदार निवडून गेले तरच आरक्षण टिकेल. भुजबळांसारखे कितीही माणसं लढले तरी ठेंगा मिळेल. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. मेळावा घेण्यावरून ओबीसी नेत्यांमध्येच 2 गट पडल्याची चर्चा. सलग 3 मेळाव्यांना भुजबळांची गैरहजेरी. आयोजनाची माहिती न दिल्यानं गट पडल्याच्या चर्चांना उधाण. बाळासाहेबांसारखे कपडे माळ घालून बाळासाहेब होता येत नाही. नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा ठाकरेंना अधिकार नाही. बाळासाहेबांचं स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केलंय. एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांना ईडीची नोटीस. पुढच्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स. कोरोना काळामध्ये काही लोकांनी खिचडी घोटाळा केला. घरी बसलेल्या लोकांना सत्ता कशी मिळणार? मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. भाजप शासित राज्यांसाठी केंद्राचा रामलल्लाच्या दर्शनासाठी खास कार्यक्रम. 5 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सर्व मंत्रिमंडळ अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार. राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे आणि जयंत पाटलांची उलट तपासणी. 2 जुलैला प्रतिज्ञापत्रावर सही केली, मात्र त्याचा वेगळाच वापर केल्याचा सुनावणी दरम्यान कोल्हेंचा दावा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज आणि उद्या अमोल कोल्हे यांच्या शिरूर मतदारसंघामध्ये. आज जुन्नरमध्ये शेतकरी मेळावा, तर उद्या दादांच्या उपस्थितीमध्ये खेडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. भाजपात प्रवेश करण्यासाठी अनेक मोठे नेते उत्सुक. भाजप नेते गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दरेगावात भरवला जनता दरबार. नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून. जनता दरबारामध्ये मोठी गर्दी. इंडिया आघाडीला मोठा सुरुंग. लोकसभेच्या पश्चिम बंगालमधील सर्वच्या सर्व 42 जागा ममता बॅनर्जी लढवणार. तृणमूल आणि काँग्रेसमधील वाटाघाटीमध्ये अपयश आल्यानं ममता बॅनर्जींचा निर्णय. माझा कोणताच प्रस्ताव मान्य न केल्याचं दिलं कारण. इंडिया आघाडीला दुसरा मोठा धक्का. पंजाबमध्ये आम आदमी पक्षही स्वबळावर लढणार. काँग्रेससोबत जाणार नाही. आप 14 जागांवर जिंकेल. मुख्यमंत्री भगवंत मान यांचं वक्तव्य. ममता बॅनर्जींशिवाय इंडिया आघाडीच्या युतीची कल्पना करू शकत नाही. पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी म्हणूनच लढेल. ममताजी आणि टीएमसी इंडियाच्या आघाडीचा मजबूत स्तंभ. राहुल गांधींकडून स्पष्ट. जयराम रमेश यांची माहिती. ईडीचे मुंबई, दिल्ली, लखनौ आणि अहमदाबादमध्ये 13 ठिकाणी छापे. अली असगर शिराजी ड्रग्ज प्रकरणामध्ये ईडीची छापेमारी. ईडीकडून 2,17,00,000 रुपयांच्या बँकेमधील ठेवी आणि रोख रक्कम जप्त. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आता 10 मिनिटं वाढीव वेळ मिळणार. 10 मिनिटं आधीच प्रश्नपत्रिकांचं वाटप केले जाणार. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय. सोन्या चांदीच्या दागिन्यांसाठी आता मोजावी लागणार जास्तीची किंमत. सोने चांदीवरील आयात शुल्कामध्ये केंद्र सरकारकडून 5% वाढ. रामलल्लाच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ वाढली. त्यामुळे दर्शनासाठी वेळ संध्याकाळी 7 वरून रात्री 10 पर्यंत वाढवली. काल 5 लाख भक्तांनी घेतलं रामाचं दर्शन, तर दर दिवशी भक्तांची संख्या वाढतीच. पहिल्याच दिवशी 5 लाख भाविक प्रभू श्रीरामाच्या चरणी लीन. अयोध्येमध्ये राम भक्तांचा मेळा. पहाटे 2 वाजल्यापासून दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा. रामलल्लाच्या नवीन मूर्तीचं नाव बालक राम. रामलल्ला 5 वर्षांचे असल्याची पुरोहितांची संकल्पना. रामलल्लांचे लोभस रूप पाहण्यासाठी 2 दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी. भारत चीन सीमेवरही जय श्रीरामचा नारा. भारतीय आणि चीनी सैनिक एकत्र असल्याचा व्हिडिओ व्हायरल. हा व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरचा असल्याचा दावा. आगामी निवडणुकांसाठी भाजपचे नवे मॉडेल. आयआयटी, आयआयएम तरुण पदवीधरांना फेलोशिपद्वारे पक्षामध्ये स्थान देण्यात येणार. 50,000 ते 5 लाखांपर्यंत स्टायपेंडही मिळणार. गेल्या 10 वर्षांमध्ये आयटीआर भरणाऱ्यांची संख्या दुप्पट. आयटीआर भरणाऱ्यांची संख्या एकूण 7,78,00,000 केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून ही आकडेवारी जाहीर. राजस्थानसह 6 राज्यांमध्ये थंडीची लाट. मेरठ, उत्तर प्रदेशमधील तापमान 1.5 अंश सेल्सिअसवर. 16 राज्यांमध्ये दाट धुकं. अनेक राज्यांमध्ये विमानसेवा विस्कळीत. अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर सुद्धा परिणाम. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोर्चे बांधणीला सुरुवात. काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी. नाशिकमध्ये मराठा आरक्षण सर्व्हे ॲपमध्ये असंख्य अडचणी. एका कुटुंबाची माहिती भरण्यासाठी लागतोय अर्धा तास. निर्धारित वेळेमध्ये सर्व्हे पूर्ण होणं अशक्य असल्याची कर्मचाऱ्यांची माहिती. मुंबईत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये अकोला जिल्ह्यामधील मराठा बांधवांनी सहभागी व्हावं.
गरजवंत सकल मराठा समाजाकडून पत्रकार परिषदेमधून समाजाला आवाहन, तर आज मराठा समाज मुंबईकडे निघणार. नागपूरच्या नरखेड तालुक्यामधल्या सावरगावमध्ये स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन. विदर्भ राज्य आंदोलन समितीचं रास्ता रोको आंदोलन. अमरावतीच्या तिवसा तहसीलवर प्रहारचे नतमस्तक आंदोलन. तिवसा तालुका अवकाळीग्रस्त यादीमध्ये समाविष्ट करण्याची प्रहारची मागणी. तहसीलदारांविरोधात आंदोलकांची घोषणाबाजी. जळगावच्या मोयखेडा दिगर ग्रामस्थांचा जामनेर ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा. तरुणांच्या खून प्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी रात्री ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन. विद्रोही साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये 1 मूठ धान्य आणि ₹1 विद्रोहासाठी प्रचार फेरी. 3 फेब्रुवारीपासून जळगाव जिल्ह्यामध्ये अमळनेर इथे विद्रोही साहित्य संमेलनाला होणार सुरुवात. चेन्नईमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये महाराष्ट्रानं पटकावले 63 पदकं. 20 सुवर्णांसह 63 पदकं जिंकून महाराष्ट्राचं 9वं स्थान कायम. अमरावतीच्या दर्यापूरमधील तामसवाडीमध्ये जंगी शंकरपटाचं आयोजन. माजी आमदार अभिजित अडसुळांनी हाकली बैलजोडी. शंकरपटामध्ये 250च्या वर बैलजोडी धावल्या. सोलापूर जिल्ह्यामधल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. विनोद घुगे यांची करमाळा पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती. पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांची पंढरपूर मंदिर सुरक्षा इथे बदली. क्षयरोग नियंत्रण कामगिरीमध्ये नवी मुंबई राज्यामध्ये द्वितीय क्रमांकानं मानांकित. महानगरपालिकेच्या राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम समूहाचा यशदा पुणे इथे सहसंचालक आरोग्य सेवा यांच्या हस्ते गौरव. धुळे जिल्ह्यामधल्या जलप्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी. लळिंग कुरणामधील प्राण्यांसाठी बनवण्यात आलेले पाणवठे कोरडे. पाण्यासाठी प्राण्यांची भटकंती. धुळ्यामध्ये उन्हाळी कांद्याला खत देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग. कांद्याची वाढ होण्यासाठी खतांचा वापर, तर विहिरींमध्ये अल्प पाणीसाठा असल्यानं पाणी कमी पडण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यामध्ये मशीनद्वारे तुरी काढण्यासाठी शेतकऱ्यांची पसंती. काही भागामध्ये उत्पन्नामध्ये घट. तुरीला 10 ते 12 हजारांचा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळे सोलापूर मार्गावरील गरताड गावाजवळच्या उड्डाणपुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी. काम संथ गतीनं होत असल्यानं वाहतूक कोंडी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जनावरांच्या लाळ खुरकत आजारावर उपाययोजनेसाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज. 1 महिन्याच्या आत लसीकरण करण्याचा उद्देश. मात्र जनावरांपेक्षा लस पुरवठा कमी. तरुणांनी समाज माध्यमांचा वापर करताना सावधानता बाळगावी. सामाजिक तेढ निर्माण होणारे कुठलेही पोस्ट मेसेजेस व्हायरल केल्यास कडक कारवाई होणार. नंदुरबारचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 50% अधिक शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा. दुष्काळी भागामधील शेतकऱ्यांना लवकरच राहिलेली मदतही मिळेल. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची माहिती. भाईंदरच्या गोल्डन नेस्ट परिसरामध्ये श्रीरामाची विद्युत रोषणाई. विद्युत रोषणाईनं श्रीरामाची प्रतिमा आकर्षणाचं केंद्र. विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. अमरावती शहरामधल्या दुचाकी चोरट्यांना बेड्या. एका आरोपीकडून 28 दुचाकी जप्त. संतोष बोबडे असं चोरट्याचं नाव. कल्याणमध्ये प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई. मात्र पावती न दिल्यानं व्यापाऱ्यांनी 3 ते 4 जणांना दिलं पोलिसांच्या ताब्यात. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांचा पोलीस ठाण्यामध्ये गोंधळ. जळगावमध्ये 2 ग्राहकांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून डीमार्टवर जमावाचा गोंधळ. जमावातील काही तरुणांकडून डीमार्टवर दगडफेक. एका पोलिसाला तरुणाकडून मारहाण. सांगलीमध्ये नवीन वर्षामधल्या बेदाणा सौद्याना प्रारंभ. नवीन वर्षामधल्या पहिल्या सौद्यामध्ये बेदाण्याला मिळाला ₹160 उच्चांकी दर. नागपूरच्या उमरेड पवनी करांडला अभयारण्यामध्ये F2 वाघिणीची 3 महिन्याच्या शावकासह भ्रमंती. पर्यटकांची पर्वणी. परभणीमध्ये गायरान धारकांच्या विविध मागण्यांसाठी आठवले गटाचा मोर्चा. गायरान आणि झोपडपट्टी धारकांच्या प्रश्नांबाबत आठवले गट आक्रमक. अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC मधील सियाराम सिल्क लिमिटेड कंपनी विरोधात कामगार आक्रमक. पगारवाढ न केल्यानं कामगारांचं 3 दिवस काम बंद आंदोलन. वाशिममधील पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. येत्या 2 महिन्यामध्ये रस्त्याचं काम पूर्ण करून अतिक्रमण हटवणार. तहसीलदारांनी उपोषणकर्त्यांना दिलं पत्र. पंढरपूरमध्ये दशक्रिया विधीमुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची बकाल अवस्था. वारकरी भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त. धुळ्यामधल्या रहीमपुरे गावाचं रामनगर असं नामांतर. ग्रामसभेमध्ये नामांतराचा एकमतानं निर्णय. जिल्ह्यामधील प्रमुख लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये नामकरण सोहळा.